नमस्कार लाडक्या बहिणींनो. आजची बातमी ऐकून तुमच्या चेहऱ्यावर नक्कीच आनंद येणार आहे. कारण खूप दिवसांपासून ज्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत होता तो आता येणारच नाही, तर डबल हप्त्याची मोठी खुशखबर समोर आली आहे. होय, अगदी बरोबर ऐकलत. ज्या लाडक्या ताईंना मागचे हप्ते मिळाले नव्हते, ज्यांचे पैसे बंद झाले होते, त्यांच्यासाठी आता सरकारकडून मोठा दिलासा मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 21वा आणि 22वा हप्ता एकत्र येणार का? 3,000 की 4,500 रुपये मिळणार? या सगळ्या प्रश्नांची स्पष्ट आणि खात्रीशीर माहिती आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण यात मी तुम्हाला सांगणार आहे हप्ता नेमका कधी येणार, कोणाला डबल फायदा मिळणार आणि तुमच्या खात्यात पैसे येण्यासाठी काय करावं लागणार. तर तयार आहात ना ही मोठी खुशखबर ऐकायला? चला मग सुरू करूया आजचा हा खास अपडेट. सध्याची स्थिती आणि विलंबाचे कारण. निवडणुकीचा परिणाम. लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माहितीच आहे की राज्यात पोटनिवडणुकांचं वातावरण होतं. प्रशासकीय यंत्रणा त्यात व्यस्त होती. सुनेत्रा वहिनींच्या विजयानंतर आता सरकार पुन्हा कामाला लागलं आहे. त्यामुळे जो अडथळा होता तो आता दूर झाला आहे. तारीख. आज 6 मे तारीख झाली आहे, तरीही हप्ता जमा झालेला नाही. पण घाबरू नका, 10 मे पर्यंत सरकारकडून अधिकृत GR निघण्याची दाट शक्यता आहे. 3. लोकसत्ताची बातमी आणि 54 लाख महिला अपात्र. मोठा खुलासा. आता सर्वात महत्त्वाची बातमी. लोकसत्ता या विश्वसनीय वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार तब्बल 54 लाख महिला या योजनेतून बाहेर पडण्याची शक्यता आहे. कारण 30 एप्रिलपर्यंत अनेकांनी KYC पूर्ण केलेली नाही. आकडेवारी सांगते की सुरुवातीला 2,63,00,000 अर्ज आले होते. पात्र महिलांचा आकडा 2,47,00,000 होता. पण आता तपासणीनंतर ही संख्या 1,89,00,000 आली आहे. चुकीची माहिती, 4 चाकी वाहन, सरकारी नोकरी किंवा उत्पन्न जास्त असल्यामुळे अनेक जणी अपात्र ठरल्या आहेत. फायदा कोणाला? याचा अर्थ असा आहे की जे खरे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी आता निधीची कमतरता भासणार नाही. 54 लाख महिला कमी झाल्यामुळे सरकारकडे पैसा शिल्लक आहे, जो तुम्हाला वेळेवर मिळणार आहे. 4. बंद पडलेले हप्ते पुन्हा सुरू होणार. अपिलाची संधी. ज्या ताईंचे हप्ते मधूनच बंद झाले होते त्यांच्यासाठी खुशखबर आहे. सरकारने अपील करण्याची संधी दिली आहे. जर तुम्ही पात्र असूनही पैसे येत नसतील तर तुम्ही पुन्हा दाद मागू शकता. ज्यांची KYC आता अपडेट झाली आहे त्यांना जुने थकलेले हप्ते सुद्धा डबल स्वरूपात मिळण्याची शक्यता आहे. चेकलिस्ट. ताईंनो, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. 1. तुम्हाला 20वा हप्ता मिळाला होता का? 2. तुमचा KYC स्टेटस अपडेट आहे का? आणि 3. तुमचा फॉर्म अप्रूव्ड दिसतोय का? तुमचं नाव आणि जिल्हा कमेंट करायला विसरू नका. 5. बजेट आणि योजनेचे भविष्य. योजना बंद होणार का? अनेक अफवा पसरवल्या जात आहेत की योजना बंद होईल, पण लक्षात ठेवा, सरकारने 26,000 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मार्च 2027 पर्यंत या योजनेला कोणताही धोका नाही. पैसे कमी पडले तर आगाऊ तरतूदही करून ठेवली आहे. त्यामुळे विश्वास ठेवा, योजना सुरूच राहणार. 6. 2 महिने झाले हप्ता आलेला नाही, म्हणून आमची सरकारला विनंती आहे की मे महिन्यात 1,500 रुपयांच्या ऐवजी 3,000 रुपये महिलांच्या खात्यात जमा करावेत. किती ताईंना वाटतं की 3,000 रुपये मिळाले पाहिजेत? त्यांनी कमेंटमध्ये सहमत आहे असं नक्की लिहा. अशाच ताज्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर मैत्रिणींना आणि नातेवाईकांना शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.